Okay, very good morning. 6:35 and we are at Kawanaka. ही कामं अर्ध्या केली चांगली असतात, पण टाइम नव्हता म्हणून मला आता सकाळी करावं लागते. ओके, लेट्स गो. 4 लेजेंडरी गाड्या तुम्हाला दाखवतो बघा समोरून. फर्स्ट आहे कोहलीची GS, देन ADV, अजून एक विनायकची आपली ADV, आणि आले आहे चौथी हिमालय 450. काय नेक्स्ट लेवल ह्युमिनिटी आहे, काय नेक्स्ट लेवल. इथे गरम होते भाई. आता नेक्स्ट टाइम एवढं तर डोक्यात ठेवणार मी, जॅकेट घेताना जॅकेट घ्यायचंच आहे असं. पण हे बघा आपलं जुनं झालं आहे बऱ्यापैकी आता, की मेशवालं घेणार. जेवढी हवा पास होईल तेवढं बेटर. मोस्टली विनायककडे आहे ते वाला जॅकेट मी ट्राय करणार. बजेट अलाव करत नाही मला, बट येस साल्टी गेली तरी चालेल, बट रुबाब कमी नाही झाला पाहिजे. ओके, सो आपण आज जात आहोत तळेगावला, एक छोटंसं फार्म हाऊसवर. आपल्या कोहलीचंच फार्म हाऊस आहे. मला असं काय वाटतं मॅप चुकीचा लागला आहे माझा, कारण की आपल्या इथून लोणावळा 100 किलोमीटर आणि लोणावळ्याच्या पुढे तळेगाव आहे. म्हणजे लगभग 130च्या आसपास पाहिजे होते किलोमीटर्स. बाय द वे, लास्ट कर्नाटक राईड नंतर आपण बरेच सारे मॉडिफिकेशन केले, बरेच सारे कामं केलेत गाडीमध्ये. एक्झाम्पल, आपण नवीन हँडल बार टाकला आहे, बेअरिंग चेंज केली, ब्रेक पॅड चेंज केलेत. फक्त एक गोष्ट राहिला तर गाडीमध्ये चेंज करायची, ती म्हणजे टायर्स. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट गाडीतली. टायर्सची जरा R&D चालू आहे माझी. मोस्टली तरी मी अपोलोच्या सिरीजसाठी जाणार. XR म्हणून एक मॉडेल आहे, बटनवाले टायर्स आहेत, जे मी ऑलरेडी हॉर्नेटला 3-4 वर्ष आधी टाकलेत आणि त्याचा फीडबॅक मला माहिती आहे. हॉर्नेटवरती एवढे मक्खन चाललेत तर आपल्या ADVवर तर चालणार. बाकी तुमच्या सजेशनमध्ये कुठले असतील चांगले टायर्स आपल्या चावासाठी तर नक्की कमेंट डाऊन करून सांगा. बोलतो सीट आहे, ठीक आहे. बघा ना, तो तिघांच्या हेल्मेटला, विनायकडे पण तेच आहे, याच्याकडे पण तेच आहे, याच्याकडे पण तेच आहे. हे सगळी C50 गँग आहे, ब्ल्यू आर्मर्सवाली. कोहली आता तेच बोला, तू पण घेऊन टाक C50, म्हणजे त्या पकडमध्ये जॉईन करता येईल ना मला. बट भाई माझं असं आहे ना, 5,000चं हेल्मेट आणि 15,000चं ब्लूटूथ कुठे घेऊ. राईड ही अशी गोष्ट आहे ना, किती पण करा तुम्ही. म्हणजे लेजिट मी मागच्या आठवड्यात कर्नाटक राईडवरून आलो, बट तरी पण आजच्या राईडला तेवढीच एक्साइटमेंट आहे माझ्यात, जी कर्नाटक राईडला जाताना होती. हे सगळं ट्रॅफिक नको असतं ना, म्हणून आपण सकाळी 4-5 वाजता निघतो राईडला जायला. बट आजची राईड अशी होती की राईड प्लस फार्म हाऊस प्लस थोडंफार तिकडे टाइमपास पण होता ना आपला. जास्त लवकर जाऊन तरी काय करायचं आहे. आणि येस, आपण आज तिकडे स्टे करणार आहे. आज रिटर्न लगेच नाही येणार आहे, डायरेक्ट उद्या येणार आहे. संडेला रिटर्न निघणार आहोत आपण. ओके, IKEA इंडियन ऑइल इज हिअर. इथे का भरतो माहिती आहे का पेट्रोल मी? कारण इकडे तो स्टाफ आहे ना, त्यांची हेड बघायला मजा येते. चोर आहे साले, चोर तोंडावर चोरी करतात. तुम्हाला दाखवत असायला आता लाईव्ह एक्झाम्पल. फुल करा, फुल करा. फुलच टाकतो, परत कुठे लागलं तर स्लो टाका फक्त, तेवढंच जातं. खालती करू. आज कॅम नाही आला, आज काकी होत्या ना, सो आज जरा इज्जतशीर भरलं काकीने. स्कॅमर तिकडे आहेत. येऊ पाऊस पडला आहे का इकडे? काय आलं? अच्छा, TPMS हवा. ओके, सो वी आर ॲट पनवेल कलंबोळी. आता हे काय केली इकडे भाई? आता रायडर्स लोकांनी थांबायचं कुठे? आज एक मीटअप पॉईंट होता जिकडे थांबू शकतो आपण. ओके, संदेश थोडा डिले आहे, ऑफिसचं काम त्याला मध्येच आलं म्हणून जरा ऑफिसमध्ये गेलो होतो. तर त्याला सांगितलं होतं आम्ही डायरेक्ट फर्स्ट ब्रेकफास्ट पॉईंटच्या इकडेच आहे, जो की असणार आहे लोणावळा अन्नपूर्णा. नॉर्मली आपला तोच ब्रेकफास्ट पॉईंट असतो. चलो, हा फक्त स्पीड ब्रेकर उतरलो की त्यानंतर जे रोड चालू होतील, जे डेली संडे ब्रेकफास्ट राईडला लोणावळ्याला येतात ना, त्यांनाच हे समजेल भाई. सुकून आहे, सुकून. फक्त कोणी मध्ये आता आपली घातली नाही पाहिजे, स्पेशली 4 व्हीलर्सवाल्यांनी. मी तर म्हणतो तुम्ही सिनेमॅटिक प्लस टाइमलेस हे एन्जॉय करा इकडे. मी ट्राय करतो काहीतरी एडिट करायला.
हे बघा घातलीच, बोललो कोणी घालू नये म्हणून आणि बसवाल्याने घातलीच. काय चाललंय बाई. जाऊ दे, चलो आपले लेन चालू करू. फक्त एवढं डोक्यात ठेवायचंय, टायर्स नाही आहेत आपल्याकडे चांगले आता, सो आरामात. लेट्स गो बाई. भाई मला घेऊन चाला रे, टाकून जात नका तो. चालेल, मी जेव्हा ब्लॉग शूट करायला चालू करतो तेव्हा तर ही लोक कल्टी मारतात पुढे, कारण की स्लो लागतं ना, मला 40-50 स्पीडवर यावं लागतं. ओके, खंडाळा घाट स्टार्ट बॉईज, लेट्स फन. मगाशी माझी 2 सेकंडसाठी फाटलेली, 4 ते 5 ड्रॉप ना असे घाणेरवाले पडलेले ना, मला वाटलं भाई पाऊस चालू झाला. बट येस भाई, मी रेन गिअर्स कॅरी केले आहेत. अरे की कर्नाटकला तो टॉप बॉक्स भरला ना मी, तसाच टॉप बॉक्स उचलून घेऊन आलो मी इकडे. फक्त थोडंफार सामान काढले जे लागणार नाही असं. अरे थांब ना भाई, कशाला टाकतोय. हे नाही करायचं, कधीच नाही करायचं आवला टाक. बट येस, आपल्याला आता चान्स आहे, घुसून घेऊ. हे करत नका जाऊ, कारण की आता मला टाईम भेटला, कारण की तो भरपूर स्लो होता आणि आपल्या एडीव्हीचा पिकअप जरा अतिच आहे, सो इझिली निघेल म्हणून मी टाकली. नको टाकू यार. काय काय ड्रायव्हर असे असतात ना, ओव्हरटेक करतात आणि नंतर मध्ये येऊन कन्फ्यूज होतात, पुढे जाऊ का मागे जाऊ. भले त्यांच्याकडे टाईम असला तरी. हा एक टर्न मी नाही विसरू शकत. इथे संदेशने एकदा एवढी घाणेरडी झोपवली ना गाडी त्याची. ब्रो सायकलिंगला लोणावळा एवढं चढणार कसा होता तू घाट, असंच रडत रडत. मरवा यार तुम्ही लोक एका लेन मध्ये. ओके, लेट्स गो. सिंगल लेन रोड स्टार्ट. नाउ वी आर फ्री टू ओव्हरटेक. अशी वाईब येतात की नाही. आपली पावसाळ राईड चालू आहे. हे बघा सगळं ग्रीन झालंय इथे, म्हणजे पडून गेलेला आहे पाऊस. शिंगरोबाचं मंदिर, लक्ष असू दे. बघा, दिस इज गुड. हा एक मला नवीन सीन समजला. आता इथे लोक कन्फ्यूज का होतात लोणावळ्याला जायला. बेसिक गोष्ट आहे, इकडनं लेफ्ट मारायचं आहे, लेफ्ट मारून तुम्ही वरती जाल. खालून जाता का तुम्ही लोक. ट्रॅफिक जाम बोलता. रिस्पेक्ट बोलतात बॉयजला, रिस्पेक्ट. मला वाटलंच, डाऊट आलाच काहीतरी सीन झाला असणार, काहीतरी कांड झाला इथे. ते काचेवरून तिकीट इझी. इथे थांबण्यात अर्थ नाही, ट्रॅफिक जाम आहे ऑलरेडी. पण जरा पुढे जाऊन थांबू. हे बघा कचकडीत ट्रॅफिक जाम, आणि खालती पण ट्रॅफिक जाम, वरतीच नाही खालती पण. होय होय होय, दिस इज गुड. बापरे बाप, जाम बघा कसला लागलोय भाई. हे लोणावळ्याला जायला नाही, लोणावळ्यानं रिटर्न येतानाच आहे 9 वाजता. कशामुळे एवढा जाम लागलोय. मला वाटते तो मिसिंग लिंक रोडची बँड वाजली वाटतं पावसाळा चालू व्हायच्या आधीच. आता थांबायचं कुठे भाई, मला थांबायचं होतं इथे. लोणावळा खोपोली बस पण थांबली. काका 2 तास उभं राहावं लागेल, रिटर्न जावा. पॅसेंजरला बोला चालत जा. ओय बाबा, ट्रकुआ, रिक्षुआ, टेम्पोआ, फोरवा. ओ माय गॉड, क्लोज कॉल होता, क्लोज कॉल. बंदी स्टार्ट. येते आवाज.
2 मिनटं बघ, 2 मिनटात मी ब्रेकफास्ट पॉईंटवर पोचेल. देन पडून घ्या, अर्धा तास काय पडायचं आहे तो. ऊन पण आहे, त्यात पाऊस पण पडतोय. थोडे दिवस पावसाची वाट बघतो आणि आज पाडली पडतोय. बरं एक रिस्क फॅक्टर आहे, काय माहिती आहे का, मी निघतानाच बोललो तुम्हाला, भाई आपले टायर्स मी बोललेलो पावसाळ्याच्या आधी चेंज करेल, जर या राईडलाच पाऊस पडला तर मला स्पीड तोडावी लागेल, मग 40-50 खेळावं लागेल. तर मी विचार करत होतो अन्नपूर्णा राहिलो कुठे. लेट्स गो. ओके, ब्रेकफास्ट डन. संदेश पण जॉईन झालेला आहे आता आपल्याला. आता मस्त पळवापळवी. टॉप बॉक्स भाई मी काढून ठेवला कारमध्ये, कारण कारमध्ये बरीचशी जागा होती. घेतलं ना सगळं भाई. मेन माझा मोबाईल बघू दे, मोबाईल विसरायची लय गांडडी सवय लागली मला आजकाल. काय चलो रेडी स्टडी पू. अभी आ रहा है मजा भिडू विदाउट टॉप बॉक्स चालवायला. आता या कॉम्बो बद्दल तर तुम्हाला काय सांगूच. विनायक समोर बघाल तर संदेश आणि मी, बेस्ट कोऑर्डिनेशन एव्हर. जाऊ दे भाई. या टोल प्लाझावर रिटर्न कर्नाटकहून येताना मला अजून पण आठवते जी माझी बँड वाजलेली. मला इथून पुढे बॉडी साथ देतच नव्हती. बॉडी बोलत होती भाई नाही तू झोप, तू ह्याच्या पुढे जाऊच नको, ह्याच्या पुढे मी तर तुला साथ देत नाही, जात स्वतःला रिस्कवर जा. एवढी घाणेरडी झोप येत होती. आईची काय करताय एवढ्या लवडे साले. बॉईज मला आता काय वाटत नाही मला ब्लॉक शूट करायला जमेल, कारण की विनायक कंटिन्यू 90 to 100च्या स्पीडने चाललाय. त्यापाठी संदेश त्यासोबत कंटिन्यू ठेवतो, मग सुजल ठेवते कोहलीच्यासोबत, मग मी आहे मागे आरिवाल आहे भाई. आम्ही कोणच होत नाही. मी विचार करतोय जर चुकून माकून संदेश असो विनायक असो दोघांमधलं कोण माझ्यासोबत कर्नाटक राईडला असतं तर भाई काय स्मूथ झाली असती राईड माझ्या होतं. ऑलरेडी स्मूथ झाली माझी, आणि असं नाही स्टील कोणतरी सोबत असला ना की कंपनी असते. मग ते 1000 किलोमीटरची राईड बनणं तुम्हाला 500 किलोमीटरची वाटून जाते. आणि अशी कंपनी असेल संदेश आणि विनायक सारखी तर भाई किधर भी चलो. ओके 3 किलोमीटर्स आहे तळेगाव इथून. होपफुली आपण बरोबर लेफ्ट घेतला आहे. बॅट आधी आली. ओके 11 वाजले. तोच को फक्त आता कोहलीची बाईक आहे इकडे, बाकी सगळ्या बाईक आम्ही बाहेर काढल्यात. ऑलमोस्ट आम्ही जॅकेट कोणी घातलं नाही आहे, कारण की लगेच ब्रेकफास्टला बाहेर थांबायचं आहे नाक्यावरतीच. काय कालचा दिवस भाई मचवलं आहे आम्ही सगळ्यांनी. मला आधी असं वाटलेलं की जास्त एन्जॉय करणार नाही मी यांच्यात, बट वन साईड मजा केली, वन साईड. आता मला असं वाटतं प्रोबेबली मी फर्स्ट पार्टलाच हा पार्ट जॉईन करेल रिटर्नवाला. सो येस, बघत असाल तर चिलमध्ये बघा, जरा मोठा करू हा पार्ट. इथं तुम्हाला तर आठवत असेल की नाही माहीत नाही, बट मी खूप आधी बोललो आहे माझं ॲक्च्युली स्वप्न होतं कुठलं, जो पण ग्रुप बनवेल ना मी किंवा कुठल्याही ग्रुपला जॉईन होईल तो सगळ्यांना ॲडव्हेंचरवाला असला पाहिजे, ॲडव्हेंचर बाईक्सवाला स्पेशली. आणि भाई तसंच काही आता बघा ना, समोर आहे विनायकची ADV, आपली इथे ADVमध्ये पाठी आहे. मिररमध्ये बघाल तर आरी आहे 450, ती पण ॲडव्हेंचर आहे. देन SX आहे, ती पण ॲडव्हेंचर आहे.
आणि पाठवून येतात अजून BMW 310 GS, त्या दोन्ही ॲडव्हेंचर. म्हणजे भाई समजतं का तुम्हाला. चलो लोणावळा हायवे टच. तळेगावमधून बाहेर आलेलो आहोत. बाकी आपली गँग पूर्ण पुढे गेले. मी ग्लोव्स घालायला थांबलो. ग्लोव्स घालू ना बाय. असून न घालून रिस्क कशाला घ्यायचे भाई. काय आज पण तीच गत आहे का भाई. असे काय विषय होतात इथे रोज गे. या सीटची ट्रॅफिक जाम होते. लवकर निघालं असं बरं आलं असतं. घाण वाचलाय. रेकॉर्ड झालं असेल मला वाटतंय. बाल बाल बचे एवढं झालं रेकॉर्ड. हा फायनली नाहीये ट्रॅफिक भाई. लिंक रोड वरती पण नाहीये. इथं पण नाहीये लोणावळ्यामध्ये. कडक. एक्सप्रेसने यायचं एकच सीन आहे ते स्पीड कॅमेरे. मला कंपल्सरी 50च्या आसपास ठेवावी लागते स्पीड. 50 ते 60 मध्ये. नाही तर मग भूम शाका लाका. आडोशीटा नाका. चलो पीस आउट. बाकी तर कोण भेटलं नाही. फक्त आपल्याला हेच भेटले सरकोळे. विनायक पट्टा अजून खूप मागे. पहिल्यांदा विनायकच्या आधी कळवा नाकाला पोचलो मी. इट्स टाइम टू एंड द ब्लॉग. तशी बघायला तर आजची राईड ही खूप शॉर्ट होती. लाईक 140 समथिंग काहीतरी गेलो आम्ही. लगभग 280 to 300 किलोमीटरची राईड होती ही. तो ब्लॉगात इथे सेंड करतो. दुपारचे 3 वाजलेत. आता मस्त जाऊन आंघोळ करतो, जेवतो आणि खेळायला जातो. स्पेशली खेळायला जायचं होतं म्हणून मी लवकर आलो. अदरवाईज आपण संध्याकाळी आरामात आलो असतो. इफ तुम्हाला पण संडे ब्रेकफास्ट राईडला यायचं असेल इंस्टावर DM करा. आय थिंक ह्या महिन्यात आपण सॅटर्डे किंवा संडे कुठला तरी एक दिवस संडे ब्रेकफास्ट राईड करणार आहे पूर्ण UD फॅमिलीसोबत. सो स्टे कनेक्टेड. जेवढे कोणी इच्छुक असतील तेवढे सगळ्यांनी या राईडला. कारण की आपली ऑलमोस्ट बऱ्याच महिन्यानंतर ही राईड होते. म्हणजे माझ्या तर होत आहेत बट UD फॅमिलीसोबत नाही होतं. ब्रेकफास्ट राईड कसं आपलं मस्त सकाळी जायचं 6 वाजता आणि 11 वाजेपर्यंत घरी यायचं. हा हिशोब असतो माझा. चलो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हां